सुहागन औरतों ने आज पावन वट पूर्णिमा का त्योहार भक्ति भाव के साथ मनाया। तो आइए सुनते हैं इस मौके पर मौजूद कुछ महिलाओं ने क्या कहा। सुहागन महिलाओं ने आज शहर में अनेक स्थानों पर वट पूर्णिमा का पावन त्योहार मनाया और सभी ने अपने पति के दीर्घायु आयुष्य की कामना की। इस मौके पर सुहागन औरतों ने गोपालपुरी, बजाज पॉलिटेक्निक परिसर, गोकुल गली आदि स्थानों पर मौजूद वट वृक्ष पर जाकर पूजा अर्चना की। तो आइए सुनते हैं इस मौके पर कुछ महिलाओं ने क्या कहा। साठी दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीची पूजा करते। सुरेश रावांचं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी। वटसावित्री हे एक पारंपरिक सण आहे। आपण आपल्या सौभाग्यासाठी आणि यमापासून आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी हा सण अति उत्साहाने साजरा करतो। प्राचीन काळी हा सण पासून सुरू आहे। जसं आपण नवऱ्याला वाचवासाठी आपण हा सण साजरा करतो, तसंच आपल्या ह्या महाराष्ट्र वाचवण्यासाठी स्त्रियांनी एकजूट व्हावे व हा पूर्ण आपला नाईलाट पूर्ण हे करावं अशीच मला वाटते। की हा वड आपल्याला ऑक्सिजन देतो, त्याच्यापासून आपण खूप आपल्याला ऑक्सिजन मिळते, खूप छान मिळते। जसं आजकाल ह्या दुनियात असं चाललेलं आहे, जसं आपण आपल्या पतीसाठी हे आपण दीर्घायुष्य मागतो, तसंच या देशासाठी सुद्धा आपण खूप चांगलं कार्य लेडीजनं एक यावं असं हे कार्य पार पडावं, बस हेच माझी इच्छा। चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी उदयरावांचे नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी। आज वटसावित्रीचा सण आहे। स्त्रियांच्या खूप सौभाग्याचा सण आहे। सत्यवान सावित्रीनी सत्यवानासाठी हे व्रत केलं होतं आणि त्यांना अखंड आयुष्य प्राप्त झालं। असा हा सत्यवानाची प्राण यमलोकातून त्यांनी परत आणले सावित्रीने, म्हणून तेव्हापासून सगळ्या स्त्रिया सौभाग्याचा हा वटसावित्रीचा सण साजरा करतात। आणि अतिशय सुंदर इथं म्हणजे झाड वृक्ष खूप छान आहे आणि पर्यावरण म्हणजे ऑक्सिजन देणारं हे वटवृक्षाचं झाड आहे, जीवनदायिनी वृक्ष आहे। सर्व महिला वडाची पूजा करण्यासाठी इथे येतात, पण इथे जे बाजूला दारूचे दुकान आहे आणि त्या दारूच्या बाटल्या इथे टाकतात आणि इथे घाण करतात। तर माझी दीपक भाऊंना एवढीच विनंती राहील की याच्याकडे थोडंसं जातीने लक्ष घालून इथे व्यवस्था चांगली करावी, म्हणजे आम्ही तिथून त्या वार्डातून इथे पूजेला येतो तर आम्हाला पण मनाला एक शांती मिळाली पाहिजे की बा आपण इथे येऊन पूजा करतो, पण ती आम्हाला व्यवस्थित वाटते। स्वच्छता राखा, स्वच्छता पण महानगरपालिकेकडून थोडासा असा उंच उंचा करून उंच करायला पाहिजे। वहीं इस मौके पर पूर्व नगर सेवक तथा राष्ट्रवादी शहर कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के शहर अध्यक्ष दीपक जायसवाल तथा अन्य नागरिकों ने भी इस संबंध में सभी को शुभकामनाएं दी। आज वटसावित्रीचा सण आहे। खास करून आमच्या महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि वटसावित्रीचा एक फार मोठा इतिहास आहे आणि त्याचप्रमाणे लोक आज आपल्या पतीसाठी हाच पती 7 जन्मी आम्हाला मिळो याच्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि ती एक परंपरा आहे। म्हणून महिलांना शुभेच्छा देतो की वटसावित्रीचा हा सण जो आहे हा चांगल्या पद्धतीने आणि शांतीने इथे संपन्न व्हावा। त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आज 26वा वर्धापन दिवस सुद्धा आहे। आज आमचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता, परंतु आमच्या काही कारणास्तव आम्हाला तिथे गेला आलं नाही, परंतु आम्ही इथूनच संपूर्ण चंद्रपूर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, त्यांना शुभेच्छा देतो की हे 26 वर्ष आपण या पक्षामध्ये ज्यांनी सर्वांनी काम केलेलं आहे आणि पुढील निवडणुका आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या सर्व येत आहेत, त्याच्यामध्ये जोमाने काम करून आपण आपला पक्ष बळकट करावा। पुन्हा एकदा वटसावित्रीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा। आज श्रीकृष्ण टॉकीज गोकुलवाड प्रभागमध्ये वटवृक्ष माऊली आहे। या ठिकाणी अनेक शहरातील अनेक भागातून महिला पूजनासाठी येतात आणि पतीची सुरक्षा व्हावी यासाठी महिला इथे व्रत ठेवून पूजा अर्चनेसाठी येतात। अशा या वटवृक्षाच्या सभोवताल परिसरामध्ये खूप दुर्गंधी पसरलेली होती, घाणीचे साम्राज्य झालेलं होतं। महानगरपालिकेचे इकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे गोकुलवाड मित्र परिवारातर्फे श्रम घेऊन हा परिसर स्वच्छ करण्यात आला आणि महिलांचा सन्मान म्हणून हा परिसर महिलांच्या पूजनासाठी स्वच्छ करून त्यांना देण्यात आला।
अशावेळी मी महिलांना या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो।